गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 या चॅप्टरच्या अंतर्गत आपण ज्या प्रॉपर्टी पाहतो त्यामध्ये रिॲक्शन विथ ऑक्सिजन या प्रकारची प्रॉपर्टी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन्स ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप. म्हणजेच काय करायला आपण रिॲक्शन पाहायलो कशाची, ऑक्सिजन सोबत, किंवा रिॲक्टिव्हिटी म्हणू आपण. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स, त्याला असं पण आपण म्हणू शकतो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन्स ऑफ 16 ग्रुप. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन्स ऑफ 16 ग्रुप म्हणजे 16 ग्रुपची रिॲक्टिव्हिटी हा आपला चाललेला आहे. रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन्स ऑफ 16, 17, 18 ग्रुप. ओके, त्यामध्ये रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन्स ऑफ 16 ग्रुप. तर याचा अर्थ असा आहे की ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी 16व्या ग्रुपसाठी कशा प्रकारची ते पाहायची. म्हणजे मग यामध्ये काय लिहिणार आपण माहिती 16व्या ग्रुपसाठी. 16व्या ग्रुपमध्ये ऑल 16th ग्रुप एलिमेंट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन्स. म्हणजे सर्व 16 ग्रुप एलिमेंट काय करतात, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन देतात, ऑक्सिजन सोबत रिॲक्टिव्हिटी दाखवतात. ठीक आहे, त्यानंतर इट फॉर्म कंपाउंड लाइक E2O. ओके, सॉरी, यस, EO2. तर EO2 म्हणण्यात ई का आहे, ई जो आहे, ई म्हणजे एलिमेंट आहे, त्यामध्ये कोण आहे, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम या प्रकारचे एलिमेंट. ई म्हणजेच काय आहे, सेलेनियम, सॉरी सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम या प्रकारचे एलिमेंट. मग कंपाऊंड कसे तयार होतील, हे कंपाऊंड जे आहेत हे जनरल फॉर्म्युला झाला त्या प्रकारे. म्हणजेच काय, SiO2, SO2, TeO2 आणि POO2 म्हणजे पोलोनियम याप्रमाणे. मग याची रिॲक्टिव्हिटी काय, हा जर ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केले, उदाहरणार्थ SO2 प्लस H2O याची जर रिॲक्शन केली तर काय तयार होतं, मग H2SO3 याला म्हणायचं सल्फ्युरस, याला म्हणायचं सल्फ्युरस ॲसिड्स. ओके, त्यानंतर SiO2 प्लस H2O हा वॉटर सोबत रिॲक्शन केल्यानंतर काय होणार आहे पहा, यामध्ये H2 SiO3 याला म्हणायचं सेलेनियस ॲसिड्स. ओके, तर या प्रकारचे रिॲक्शन इथं होणार आहेत. म्हणजेच काय पहा, आपण काय केलं, हे जे तयार झालं, ठीक आहे, पहा ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी कशासोबत चालली आहे, 16 ग्रुपसाठी. मग 16 ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहेच, त्या 16 ग्रुप ऑक्सिजन ओझोन फॉर्म तिथं होतोच. ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त आपण काय सांगितलं, जो फॉर्म्युला सांगितला EO2, ई म्हणजेच कोण, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. म्हणजेच 16 ग्रुपचे सर्वच एलिमेंट काय करतात, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतात. जसं काल हायड्रोजन कालच्या लेक्चरमध्ये हायड्रोजन सोबत रिॲक्शन होते, त्याचप्रमाणे ऑक्सिजन सोबत सुद्धा 16 ग्रुपचे एलिमेंट रिॲक्शन देतात आणि रिॲक्शन दिल्यानंतर
डिफरंट कंपाऊंड फॉर्मेशन करतात. ते कोणत्या माध्यमातून आहे? EO2च्या. मग कोणकोणते आहेत? SiO2, SO2, TiO2, PoO2. मग जेव्हा ते वॉटरसोबत मिक्स झाले, जेव्हा SO2 वॉटरसोबत मिक्स झाला H2O सोबत, तर काय तयार होईल? H2SO3 सल्फ्युरस ॲसिड्स. जेव्हा SiO2 हा H2O सोबत रिॲक्शन झाला तेव्हा काय होईल? मग H2SiO3 सेलेनियस ॲसिड्स. ओके, म्हणजेच काय आहे? म्हणजेच काय? SO2 अँड SiO2 these compounds are acidic in natures. These compounds are acidic in natures. म्हणजे हे काय आहेत? ॲसिडिक इन नेचर आहेत. ओके, दिस कंपाऊंड्स आर ॲसिडिक इन नेचर. वॉटरसोबत मिक्स झाल्यानंतर ॲसिड फॉर्मेशन करतात. हा SO2 H2O, मला सांगा S इथे आहे, इथं O 3 आहेत, 2 आणि 1 3, इथं 3 आहेत आणि H 2 आहेत. म्हणजे H2SO3 सल्फ्युरस ॲसिड, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड तयार झाला. कधी? वॉटरसोबत मिक्स झाल्यानंतर. तसाच SiO2 जेव्हा वॉटरसोबत मिक्स होतो तेव्हा H2SiO3 तयार होतो, म्हणजे त्याला सेलेनियस ॲसिड म्हणायचं. ओके, मग या प्रकारचे ॲसिड फॉर्मेशन करतो, म्हणजेच SO2 SiO2 दिस कंपाऊंड्स आर ॲसिडिक इन नेचर. ॲसिडिक इन नेचर आहेत. ओके, जेव्हा वॉटरसोबत कंबाईन होतात ते ॲसिड फॉर्म करतात, म्हणून ॲसिडिक इन नेचर म्हणायचं. मग आता नेक्स्ट समोर जे पॉईंट आहेत आपल्याला घ्यायचे आहेत कंटिन्यूमध्ये याच्यामध्ये. ठीक आहे, याचेच पॉईंट आहेत हे. त्यामध्ये पहा, हा एक पार्ट झाला 16 ग्रुप्सचा. समोरचा जो पार्ट आहे 16 ग्रुपसाठी, तर ते कंटिन्यू पॉईंट आपले इथं असणार चालूच आहेत. त्यानंतर ऑल 16 ग्रुप एलिमेंट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन. आपण अगोदरच सांगितलं ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात. पुन्हा वाक्य का आलं हे? तर याच्यासाठी आलं, रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्म. काय फॉर्म होतं पहा? अँड फॉर्म EO3 कंपाऊंड्स. कोणत्या प्रकारचे कंपाऊंड फॉर्मेशन होतात? EO3. EO3 म्हणल्यानंतर पुन्हा तो आला. ई म्हणजेच काय इथे आता? ई म्हणजेच कोण? तर ई म्हणजे आहे सल्फर, सेलेनियम, टेलोरियम या प्रकारचे. ठीक आहे, मग कंपाऊंड कसे आहेत? तर कंपाऊंड याप्रमाणे आहेत. SO3, SiO3 आणि TiO3 लाईक दिस. TiO3 लाईक दिस याप्रमाणे. ओके, मग these compounds are acidic in nature. हे सुद्धा काय आहेत? ॲसिडिक इन नेचर आहेत. दिस कंपाऊंड ऑल्सो ॲसिडिक इन नेचर्स, म्हणजे हे सुद्धा ॲसिडिक इन नेचर आहेत. ॲसिडची प्रॉपर्टी दाखवतात, कंबाईन होतं त्याप्रमाणे. जसं की उदाहरण पहा, SiO3 प्लस H2O याच्यासोबत रिॲक्शन केली, SiO3 H2O. ठीक आहे, हा पण घेता येईल, परंतु जे तुमच्या टेक्स्टबुकनुसार आहे त्यानुसार आपण चाललेलो आहोत. मग काय तयार झाला पहा आता? H2SiO4. H2 झाला हा ॲसिडसाठी असतो तो, Sc झाला हा, आणि O1 आणि हे 3 4. मग याला काय म्हणायचं? सेलेनिक ॲसिड्स. ठीक आहे, आणि त्यानंतर TeO3 प्लस थ्राईस H2O हा जर वॉटरसोबत रिॲक्शन झाला तर काय तयार होतं? मग H2Te. ओके, H2Te O किती येणार त्यामध्ये? H2TeO4. तर H किती येतं? हे H जे आहेत इथे 6 आहेत, म्हणजे इथं आपल्याला किती घ्यावं लागतील? H6 घ्यावं लागतील. ठीक आहे, H6 आणि O किती आहेत? तर O सुद्धा 6 आहेत. बॅलन्स करताना पहा, 3 2 6, H6, Te 1 आहे
आणि O जे आहेत हे 3 आणि याच्या समोर जो कोइफिशियंट आहे तो 3 म्हणजे 6 आहेत. म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल H2TeO6. मग H2TeO6 जो आहे तो काय आहे टेलुरिक ॲसिड्स. तो काय आहे टेलुरिक ॲसिड्स. याप्रमाणे 16 ग्रुप एलिमेंट हे काय करतात ऑक्सिजन सोबत रिॲक्टिव्हिटी दाखवतात. मग 16 ग्रुप एलिमेंट कोणते आहेत ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोनियम, पोलोनियम. ऑक्सिजन स्वतःच असल्यामुळे तो स्वतः कंबाईन ओझोन फॉर्म होतो, पण बाकी काही त्यामध्ये त्याच्या रिॲक्शन नाहीत. मात्र बाकीचे एलिमेंट आहे सल्फर, सेलेनियम, टेलोनियम, पोलोनियम हे ऑक्सिजन वॉटरसोबत कंबाईन होऊन ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात आणि ऑक्सिजनसोबत कंबाईन कारण ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होतात आणि जनरल फॉर्म्युला काय दाखवतो EO2 आणि EO3. आणि EO2 EO3 यातले मॅक्झिमम कंपाऊंड हे ॲसिडिक इन नेचर आहे. ॲसिडिक इन नेचर म्हणजे जेव्हा वॉटरसोबत रिॲक्शन केली तेव्हा ते ॲसिड फॉर्म करतात. ओके, तर या प्रकारचा पार्ट हे झाला. त्यानंतर आता 16वा ग्रुप झाला आपल्याला काय करायचं आहे 17वा ग्रुपसाठी पाहायचं. म्हणजे आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स 17 ग्रुप एलिमेंट्स हे पाहायचं आहे. आपण 16 झालं 16 ग्रुपसाठी पाहिली. आता आपल्याला मात्र 17 ग्रुपसाठी पाहायचं. रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन्स टुवर्ड्स कोणता ग्रुप राहिला आता 17 ग्रुप. म्हणजे 16 झाला आता काय आहे 17. ठीक आहे. आणि मेन हेडिंग तर आहेत रिॲक्शन विथ ऑक्सिजन्स ऑफ 16, 17, 18 ग्रुप्स. ओके, मग त्यामध्ये पहिला पॉईंट्स रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स 17 ग्रुप. 17 ग्रुपचे काय आहेत यामध्ये मॅक्झिमम सर्वच एलिमेंट ऑल 17 ग्रुप react with oxygens and form different compounds different compound फॉर्म करतात. आता 17 ग्रुपचा पहिला कोणता आहे फ्लोरीन, दुसरा क्लोरीन, चौथा तिसरा ब्रोमीन आणि चौथा आयोडीन. तर सर्व एलिमेंट हे काय करतात ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात आणि काय फॉर्मेशन करतात ऑक्साईड फॉर्म करतात. मग कसे आहेत तर फ्लोरीन फॉर्म काय फॉर्म करतो फ्लोरीन पहा OF2 O2F2. ठीक आहे OF2 O2F2 ATC. These are stables. ठीक आहे these are stables. त्यानंतर फ्लोरीन झाला. आता क्लोरीन काय करतो पहा क्लोरीन फॉर्म काय फॉर्म करतो क्लोरीन Cl2O ClO2 Cl2O ClO2 Cl2 याप्रमाणे. ठीक आहे Cl2O ClO2 Cl2O5 ATC. ओके, among this ClO2 used as bleaching agents. याच्यामध्ये पहा ClO2 हा काय करतो ब्लिचिंग एजंट फॉर्मेशन करतो. म्हणजे 17 ग्रुप्सचे सर्वच एलिमेंट ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन डिफरंट टाइप ऑफ ऑक्साईड फॉर्मेशन करतात आणि हे करत असताना त्यातला ClO2 हा काय करतो ब्लिचिंग एजंट फॉर्म ॲक्शन करतो. त्या प्रकारचे ॲप्लिकेशन आहे. मग ब्लिचिंग एजंटची प्रॉपर्टी काय टेक्स्टाईलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्रोमीन फॉर्म BrO2 Br2O. This type of oxides which act
ॲज ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजेच कोणत्या प्रकारचे कंपाऊंड फॉर्मेशन करतो ब्रोमीन? BrO2, Br2O, दिस टाईप ऑफ ऑक्साइड्स विच ॲक्ट ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. याचा रोल काय आहे मग? ऑक्सिडायझिंग एजंट तो आहे. ऑक्सिडायझिंग एजंट त्याला म्हणायचं, ऑक्सिडेशन प्रोव्हाइड करतो त्या प्रकारचं. ठीक आहे. त्यानंतर आयोडीन फॉर्म. मग आयोडीन फॉर्म काय करतो? I2O5, त्यानंतर I2O7, I2O5, I2O7, this type of oxides, this type of oxides which act as ऑक्सिडायझिंग एजंट्स. हे सुद्धा काय करतात? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कार्य करतात. कोणते? I2O5, I2O7 याप्रमाणे. म्हणजेच आपण काय केलं? ऑक्सिजनची रिॲक्शन पाहिली कोणासोबत? 16 ग्रुपसोबत. आणि त्यानंतर आता पाहणं सुरू कशाचे? 17 ग्रुपसोबत. 17 ग्रुपचे सर्वच एलिमेंट काय करतात? ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतात आणि डिफरंट टाईप ऑफ ऑक्साईड फॉर्मेशन करतात. त्या डिफरंट टाईप ऑफ ऑक्साईडचा रोल काय आहे? तर ऑक्सिडायझिंग एजंट प्रोव्हाइड करतो, ब्लिचिंग एजंट आहेत. सर्व एलिमेंट कंबाईन होतात आणि त्या प्रकारे डिफरंट स्ट्रक्चर इथे ऑक्साईड फॉर्मेशन होतात. त्यानंतर 16 ग्रुप झाला, 17 ग्रुप झाला. आता आपल्याला 18 ग्रुपबद्दलची माहिती पाहायची. तर 18 ग्रुप काय? आता आपण 2 ग्रुपसोबत ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी पाहिली. आता आपल्याला काय करायचं आहे? तिसरा जो ग्रुप आहे आपल्या चॅप्टरमध्ये जो आहे 18 ग्रुप, त्यांची रिॲक्टिव्हिटी ऑक्सिजनसोबत पाहायची आणि त्याप्रमाणे आपल्याला ते लिहायचं. ओके. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन फॉर 18 ग्रुप. ओके. आता पहा 18 ग्रुप elements are inert आहे बिकॉज ऑफ इनर्ट. म्हणजेच काय? 18 ग्रुप elements having complete electronic configurations, complete electronic configurations. Hence 18 group elements, 18 group elements does not react, 18 group element does not react with ऑक्सिजन्स. म्हणून काय करतात? 18 ग्रुप इलिमेंट ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात का? नाही. त्याचं कारण काय? 18 ग्रुप इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कम्प्लीट आहे, इनकम्प्लीट नाही. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉन तिथं पेअर आहेत, म्हणून तो इनर्ट आहे आणि त्यामुळेच तो ऑक्सिजन सोबत रिॲक्शन देत नाही. ओके, थँक्यू.